कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत इयत्ता 5वी व इयत्ता 8वी स्कॉलरशिप पेपर तर याचं लाईव्ह सोल्युशन दररोज आपल्याकडे सादर केलं जातं. पहा, आज भाषा इंग्रजी बुद्धिमत्ता पेपर नंबर 14 याचं आपण ऑनलाईन सोल्युशन पाहत आहोत. दररोज सकाळी हा पेपर दिला जातो, संध्याकाळी सोडवण्यासाठी वेळ दिला जातो आणि संध्याकाळी त्याचं लाईव्ह सोल्युशन आपण पाहत असतो. तपासला का पेपर? ओके, तपासला. आता लाईव्ह डायरेक्ट सोल्युशन घ्यायचंय, हे तपासायचं नाहीये. ओके, तपसून झालेला आहे. चला ठीक आहे, पाहूया आपण. इंग्रजी बुद्धिमत्ता. Read the following quotes and answer the question given below. मार्किंग कर रहे हैं. The most important of all recent water storage is the dam. Dam काय म्हणजे बघा, the most important of all recent water storage is the dam. सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा वॉटर स्टोरेज आहे तो डॅम आहे. डॅम म्हणजे धरण. डॅम मेड इट पॉसिबल टू स्टोर क्वांटिटी ऑफ वॉटर. मोठ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी साठवलं जातं. As a result, more land was brought under cultivation. Cities, Bogar to grow. It became possible to set up factories and generate electricity. आता या बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरची जमीन लागते. कारण धरण बांधलं की धरणाच्या पाण्याखाली मोठ्या प्रमाणात जमीन जाते आणि मात्र ही धरणं महत्वाची आहेत फॅक्टरीज आणि जनरेट इलेक्ट्रिसिटी. महाराष्ट्र हॅज सेव्हरल लार्ज डॅम सच ॲज जायकवाडी, कोयना, उजनी, येलदरी अशी खूप मोठी धरणं 105 TMC ची धरणं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते आणि याच्यापासून आपल्याला फॅक्टरीला मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होते. महत्वाचं कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणलं जातं, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाईट तयार होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी लाईट वापरली जाते जवळजवळ संपूर्ण प्रोडक्शन एकट्या कोयना धरणावरती केलं जातं. Which of the following dam is not located in Maharashtra state? कोणतं महाराष्ट्र स्टेट मधलं नाही? दिनापूर हे महाराष्ट्रामध्ये नाही. जायकवाडी आहे गोदावरी नदीवर, येलदरी आहे, उजनी आहे. ही धरणं महाराष्ट्रामध्ये तिथं नावं दिलेली आहेत. कोयना, उजनी आणि येलदरी ही महाराष्ट्रामधली धरणं आहे. हाऊ मेनी नेम्स आर ऑफ डॅम आर गिवन इन पॅसेज. पॅसेज मध्ये किती धरणांची नावं दिलेली आहेत? इथे कोयना, उजनी आणि येलदरी या धरणांची नावं दिलेली आहेत. 3 धरणांची नावं दिलेली आहेत. 4 कुठे? जायकवाडी, कोयना, उजनी आणि येलदरी. ओके, 4 धरणांची नावं दिली. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डॅम? डॅमच्या बनवून महत्वाचं काय आहे? तर काय म्हणलेलं आहे पहा, द ब्रॉड लँड अंडर कल्टिवेशन. मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते, बरोबर आहे. टू सेट अप फॅक्टरी, हे पण बरोबर आहे. टू जनरेट इलेक्ट्रिसिटी, हे पण बरोबर आहे. ऑल आर करेक्ट, तरी सर्वच्या सर्व बरोबर आहे. की ही तिन्ही कारणं त्यामध्ये इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यानंतर सेटअप, फॅक्टरीचा सेटअप आपल्याला त्याच्यामुळे तयार करता येतो. पाणी असेल किंवा लाईट असेल, इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं, तिथं इलेक्ट्रिसिटीची निर्मिती होते. कंप्लीट द गिवन सेंटेन्स विथ प्रॉपर होमोफोन.
माय ग्रँडफादर टोल्ड मी अ टेल. ते गोष्ट, त्याचं स्पेलिंग कोणतं आहे? TALE, टेल. टेल म्हणजे गोष्ट. Which of the small meaningful word is not formed from the word countryside? त्याच्यापासून कोणता अर्थपूर्ण खाली किती शब्द बनत नाही? इज नॉट फॉर्म, त्याच्यापासून बनत नाही. आता काउंट, COUNT काउंट बनतोय. साईड, SIDE साईड. कंट्री, COUNTRY कंट्री बनतंय. आणि COUN कोण? हा अर्थपूर्ण शब्द नाही. चूज अल्टरनेटिव्ह हॅव्हिंग द इनकरेक्ट पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. याची चुकीचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता आहे? वी आर, वेअर, कुड नॉट, कुडंट. इथं सी, आय शुड, आय डिड. चुकीचा कोणता आपल्या त्यामध्ये इनकरेक्ट पेअर कोणती आहे? आता पहा, इथं कुड नॉट ऍपॉस्ट्रॉफी कुठे पाहिजे रे? यांच्या नंतर पाहिजे ना इथे. परंतु इथं आय शुडचं काय होतं? आय शुडचं शुड काय शुडचं? आय शुडचा कॉन्ट्रॅक्टर फॉर्म काय आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. दोन आहे ना. तपासला ना पेपर तुमचा? कोणतं दिलं उत्तर? दोन. ओके. तर इथं कुड नॉट, इथं काय? यांच्या नंतर ऍपॉस्ट्रॉफी टी पाहिजे. When we arrange the given word in alphabetically order, which word should remain last? हे अल्फाबेटिकल लावले तर लास्टला कोणता आहे? फेअर, FAIR, फॉक्स, फॅट आणि फार. स्टार्ट F ने झालेले, त्याच्यामुळे F वरनं कोणता नंबर लावता येतो का? नाही. आता दुसरा अक्षर लिहा तिथं. पहिला दुसरा अक्षर A आहे, O आहे, पुन्हा A आहे आणि पुन्हा A आहे. आता हे A वाले पहिला, दुसरा, तिसरा यात कोणतेही येतील. आपल्याला काय विचारलंय? लास्ट. सगळे पहिले, दुसरं, तिसरं लावत बसायची गरज आहे का? आपल्याला चौथं कोणतं येणार? तर चौथं कोणतं येणार आहे? फॉक्स येणार. बस एवढंच आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला पहिलं कोणतं येणार विचारलं असतं तर मग काय करावं लागलं असतं? आपल्याला याचे नंबर लावले असते. FA, तिसरं अक्षर घेऊन बघावं लागलं असतं. इथे आय आहे, इथे T आहे, इथे आर आहे. मग याच्यामध्ये ABCDEFGHI. पहिल्यांदा फेअर येईल. JKLMNOPQR. आर फार मग 2 नंबरला, फॅट 3 नंबरला आणि फॉक्स 4 नंबरला. आपल्याला विचारलंय काय? लास्ट नंबरला कोणतं? पहिलं, दुसरं, तिसरं बघत बसायची गरज आहे का आपल्याला? काही नाही. कंप्लीट द गिवन सेंटेन्स विथ करेक्ट कॉम्पिलेटिव्ह वर्ड. श्याम इज ॲज ॲज राम. आता पहा, त्याचे कम्पॅरिझन केलेले श्यामचं आणि रामचं. मग कशामध्ये होतं? येलो, हॉट, शायनी, टॉल. आता काय? श्याम इज ॲज शायनी. शायनी असतो काय? तर इथं कम्पॅरिझन करताना टॉल इज. श्याम इज ॲज टॉल ॲज राम. ही श्याम हा राम इतका उंच आहे. येलो, हॉट हे काय असणार नाहीये. पिवळा, हॉट गरम, शायनी चमकदार. माणूस चमकदार असतो का? राम श्याम चमकदार असणार आहे का? नाही. इथं अर्थ तुम्हाला हे आले पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सेन्सरी ऑर्गन ऑफ द बॉडी. सेन्सरी ऑर्गन म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय. नोज आहे, हँड म्हणजे हात नाही, स्किन आहे, आईज आहे. कोणतं सेन्सरी ऑर्गन नाही? हँड नाही. बाकीचे सेन्सरी ऑर्गन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द लिव्हिंग प्लेस ऑफ एनिमल सीन इन द पिक्चर? लायन. लायनचं लिव्हिंग प्लेस गुहेमध्ये राहतो. केनल मध्ये कोण राहतं रे? काय मध्ये? पिग. डेझर्ट मध्ये कॅमल. हे पण तुम्हाला माहित पाहिजे.
हाऊ मेनी वर्ड्स इन गिवन सेंटेन्स शुड बी कॅपिटल. याच्यामध्ये कोणती अक्षर कॅपिटल मध्ये आली पाहिजे. वेदांत बस सरळ, आता सरळ खाली जाऊन प्रवीण, दीपिका, कविता अँड रामेश्वर आर द गुड फ्रेंड्स. त्यातले काय वाक्याची सुरुवात एक कॅपिटलने करावी लागते आणि दुसरी नावं जी असतील, तुमचं असेल माझं नाव असेल तर त्याचं नावाचं अध्यक्षर कॅपिटलने पाहिजे. प्रवीण मधला पी कॅपिटल पाहिजे. वाक्याची सुरुवात आहे म्हणूनच नाही तर ते नाव आहे. दीपिका मधला डी कॅपिटल पाहिजे, कविता मधला के कॅपिटल पाहिजे आणि रामेश्वर मधला आर कॅपिटल पाहिजे. हे फ्रेंड्स वगैरे इथं कॅपिटल गरजेचं कॅपिटल नको. त्यामुळे इथं 4 अक्षर आहेत जी कॅपिटल मध्ये पाहिजे. विच पंक्च्युएशन मार्क शुड यूज इन गिवन सेंटेन्स. हे कशावरती ठरतं तर त्या वाक्याच्या अर्थावरनं, वाक्याच्या शब्दावरनं कोणतं पंक्च्युएशन मार्क द्यायला पाहिजे. अलास, ही इज देड, अनाथ, ही इज देड. इथं भावना व्यक्त करतात म्हणजे याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मार्क पाहिजे. एवढं वर घेऊ नको रे, एवढं वर घेऊ नको. इथं मध्ये सगळं या ठिकाणी नावं प्रश्न, त्यामुळे या ठिकाणी एक्सप्लेनेशन मार्क हे पर्याय क्रमांक 3. हाऊ मेनी डेज इन फेब्रुवारी मंथ ऑफ लीप इयर. लीप इयर मध्ये फेब्रुवारीचे दिवस किती असतात. 29 दिवस असतात, 29 डेज. विच ऑफ द मंथ इज बिटवीन नॉर्थ ईस्ट अँड साऊथ ईस्ट. याच्या दरम्यान कोणते. नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट दोन्हीकडे कॉमन कोणते. ईस्ट. आता नॉर्थ ईस्टच्या मध्ये आणि साऊथ ईस्टच्या मध्ये या दोघांच्या मध्ये कॉमन कोणती येते. ईस्ट येते. म्हणजे कोणती येणार आहे. आता हे पहा कशा पद्धतीला सर्व ओपन करत नाही. थोडस वरती घे, प्रश्न वरती ओके करा. आपण काढलेलं आता पहा. ईस्ट पूर्व, वेस्ट पश्चिम, साऊथ दक्षिण, नॉर्थ. आता काय म्हणलेले त्यांनी. नॉर्थ ईस्ट, नॉर्थ आणि ईस्ट याच्यामध्ये कोणती येते. नॉर्थ ईस्ट या ठिकाणी नॉर्थ आणि ईस्टच्या दरम्यान नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट, साऊथ आणि ईस्ट याच्या दरम्यान कोणते. या साऊथ आणि ईस्टच्या दरम्यान ते साऊथ. नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्टच्या दरम्यान कोण येणार आहे. ईस्ट. इतर सोप्या भाषेत काय करतात की दोन्हीकडे कॉमन काय आलेलं आहे. ईस्ट. ती दोघांच्या मध्ये येणारी दिशा आहे. चला पुढे. Which of the following option shows the time quarter past 2. Quarter past 2. 2 च्या नंतर क्वार्टर. पास्ट म्हणजे नंतर. क्वार्टर म्हणजे 15 मिनिटाचा कालावधीला, पाव तासाला क्वार्टर. मग इथं क्वार्टर पास्ट 2 2 वाजून 15 मिनिटं झाले. कुठं कालावधीला आहे पर्याय क्रमांक 2. आता ऑन विच फेस्टिवल द ऑफर आर गिवन. आता या ठिकाणी वाचलं पाहिजे. साईनाथ होंडा, ड्रीम योगा, शाईन हायटो, युनिकॉर्न, ऑल द हुंडाई व्हेइकल. हे व्यवस्थित दिसेल ना. क्लासिक हिरो पण म्हणजे आता या ठिकाणी कुठे लिहिले. दिवाळी ऑफर कुठे लिहिले. ते दिसेल ना. मकर संक्रांती, गुढीपाडवा, दिवाळी, नागपंचमी. ऑन विच फेस्टिवल द ऑफर आर गिवन. इथं ते दिसायला पाहिजे होतं व्यवस्थित. दिवाळी ऑफर आहे. चला पुढे 17 प्रश्न. आय एम कोल्ड, चिल्ड्रन वॉन्ट टू ईट मी, टेल हू एम आय. मी कोल्ड आहे म्हणजे थंड आहे आणि चिल्ड्रन वॉन्ट टू ईट मी. लहान मुलांना मी आवडतो, मुलं मला मागतात खाण्यासाठी. मी एम आय आईस्क्रीम. आता चॉकलेट कोल्ड नसतं, बनाना कोल्ड नसतं, ऍपल कोल्ड नसतं. तर कोल्ड फक्त आणि फक्त आईस्क्रीमच असतं. कोल्ड असेल तरच आईस्क्रीम खाल्लं जातं. हॉट आईस्क्रीम काय खाल्लं जात नाही. काय या ठिकाणी शब्द बनवायचे आहेत. टू कंप्लीट द 5 कलर नेम विच लेटर
फर्स्ट इज युजफुल इन प्लेस ऑफ स्टार. सर्वत्र एकच अक्षर आहे, तेच वापरायचं आहे आणि ते अक्षर म्हणून अर्थपूर्ण शब्द सगळे बनतात, सगळे कलर बनतात. कुठे तर तुम्हाला लगेच आठवत असेल इतर कुठलं तरी स्पेलिंग आपलं पाठ असतं कलरचं, त्याच्यामुळे तुम्हाला ते करता येईल. इथं ई आर ई डी रेड, वाय डबल एल ओ डब्ल्यू एल ओ, आर ई डी रेड, ओ आर ए एन जी ऑरेंज, जी आर डबल ई एन ग्रीन, बी एल यू ई ब्ल्यू. या ठिकाणी सर्वत्र ई हे अक्षर वापरलं तर सर्व कलरचे अर्थपूर्ण शब्द होतात. Which of the following motto is related with health? हेल्थच्या संबंधितला मोटो कोणता आहे? सेव्ह इलेक्ट्रिसिटी. हेल्थच्या संदर्भात आहे का? हेल्थ म्हणजे काय? तुमच्या आरोग्याच्या संदर्भात. हेल्थ इज वेल्थ. हेल्थ आरोग्य हे तुमचं संपत्ती आहे. का खूप पैसा कमवला तर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर काय होतं? सगळा पैसा दवाखान्यात घालवावा लागेल. अमकं होते तमकं होते, तमकं होते तमकं होते. याच्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची काय? हेल्थ महत्वाची. प्रोटेक्ट ऑल ॲनिमल, पर्यावरणाशी संबंधित आहे. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, जंगल झाडाच्या बद्दल म्हणजे पर्यावरणाशी संबंधित आहे. तरी हेल्थ इन वेल. युअर फ्रेंड मीट यू ऑन इन ऑगस्ट, हाऊ विल यू ग्रीट हिम? 15 ऑगस्टला तुमचा मित्र भेटला, काय ग्रीट कराल त्याला? 15 ऑगस्टला काय असतो? स्वातंत्र्य दिन म्हणजे इंडिपेंडेंट डे. म्हणजे हॅपी रिपब्लिक डे कधी म्हणाल? हॅपी महाराष्ट्र डे, हॅपी इंडिपेंडन्स डे, हॅपी टीचर डे. फाइंड द रिक्वेस्ट फ्रॉम फॉलोइंग. रिक्वेस्ट पाहिजे आपल्याला. फाइंड द रिक्वेस्ट. प्लीज कम हियर. कम हियर आज्ञा होते, रिक्वेस्ट आहे. यू मस्ट कम हियर, यू कॅन कम हियर. याची रिक्वेस्ट कोणती होते? प्लीज कम हियर. ही रिक्वेस्ट. प्लीज विनंती जर असेल तर त्यामध्ये प्लीज हा शब्द असतो. नसला तर काही रिक्वेस्ट होत नाही असं नाही, होते. पण कम हियर हा आदेश होतो. यू मस्ट कम हियर ते पण आदेश होतो, आज्ञा होती. यू कॅन कम हियर ते पण आज्ञा. तिथं प्लीज ही रिक्वेस्ट आहे. लुक ॲट द पिक्चर अँड से व्हॉट एम द स्टुडंट डुईंग. काय करताय तिथे स्टुडंट? इथं झाडं लावतायत म्हणजे रीडिंग बुक वाचायचे फक्त. रीडिंग बुक करतायत का? इटिंग फ्रूट, फळं खातायत का? प्लॅंटिंग ट्री, बरोबर आहे. जम्पिंग ऑन ग्राउंड. इथं काय अवघड आहे का? काहीच नाही. पुढं fill in the blank with correct article. Arabian Ocean is at west side of Mumbai. अरबी समुद्र हा मुंबईच्या वेस्ट साइडला पश्चिमेला आहे. इथं एने सुरुवात झाली. लॅन पाहिजे का? का लॅन पाहिजे? हा एकमेव. जर एकमेव असेल तर द वापरलं जातं. द अरेबियन ओशियन इज द वेस्ट साइड ऑफ मुंबई. करेक्ट क्रमांक 30. चूज द ऍडजेक्टिव्ह फ्रॉम गिवन सेंटेन्स. ऍडजेक्टिव्ह विचारलं. ऍडजेक्टिव्ह म्हणजे आपल्या मराठी भाषेत त्याला म्हणतात विशेषण. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब. एवढे 4 आहेत तुम्हाला अभ्यासात. याच्यामध्ये प्रणिता इज पुअर गर्ल. प्रणिता काय? गर्ल काय? नाउन. पुअर काय? ऍडजेक्टिव्ह. इज काय? वर्ब. Choose the correct tense of given sentence. She does here. She does her homework. Does आहे, do आहे. Does असेल तर कोणता काळ असतो रे? Present. त्या ठिकाणी was, were, has, had असेल तर past tense.
आणि फ्युचर टेन्स कसा ओळखायचा? होईल शॅल असेल तर तिथं फ्युचर टेन्स. अगदी सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये. चला पुढे वरती घ्या. सर्व प्रश्न या ठिकाणी राहावे अशा पद्धती. एवढी वर घेऊ नका. चला संख्या मला दिलेली आहे. आता या अंक मला दिलेली आहे 5 4 3 2 7 9 5 3 8 4 3 2 5. दिलेल्या अंकमालिकेत लगतच्या दोन मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या येतो अशा जोड्या. आता मूळ संख्या पाहिजे. पहिल्यांदा काय म्हणले? लगतच्या दोन मूळ संख्याचा गुणाकार सम पण आला. मूळ संख्या पाहिजे आणि गुणाकार सम आला. कोणत्या दोन मूळ संख्या मला सांगा बरं. त्यामध्ये मूळ संख्यांचा गुणाकार सम येण्यासाठी त्यातली एक संख्या कोणती पाहिजे? 2 असली तर जमेल. 3 आणि 5 घेतली तर त्याचा विषय नाही. म्हणजे सम जर गुणाकार आणायचा असेल तर त्यातली एक मूळ संख्या कोणती पाहिजे? 2 ही असली पाहिजे. बाकीच्या दुसरी कोणती मूळ संख्या त्याला जोडा. 2 आणि 5 10. 2 आणि 19 38. म्हणजे या ठिकाणी सम आहे. म्हणजे सम जर गुणाकार आणायचा असेल तर त्यातली एक मूळ संख्या ही 2 असली पाहिजे. 2च्या शेजारी बघायचं पाहिजे का? 2 आणि 3 मूळ संख्या आहेत का? आहे. याचा गुणाकार सम येतो का? 2 आणि 7 दोन्ही मूळ संख्या गुणाकार सम. पुन्हा 2 कुठं आहे का? नाही. इथं 2 आहे. 3 आणि 2 याचा गुणाकार किती? 6 सम येते. 2 आणि 5 याचा गुणाकार 10 मध्ये सम येतो. किती वेळा आलेला आहे अशा जोड्या? किती? 1 2 3 4. बाकीच्या कोणत्याही 5 आणि 3 घेतलं तर याचा मूळ संख्या आहे तो त्याचा गुणाकार विषम येतो. पहा लक्षात घ्या. पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. काय दिले उत्तर कधी? 1 2 3 4. पर्याय क्रमांक 1 आहे. सर्विस इथं पाहिजे इथे 4 छापलेला होता तो बदललाय. काय दिले उत्तर? पहिले मग कोण म्हणलं चूक दिलाय आम्हाला? तसं काय चूक दिलंय? मध्ये सर सांगत होते म्हणून चूक दिला असं होतं काय? नवीन तपसायला आला का आपण? चला पुढील संख्या मध्ये चुकीचे पद 2 6 12 20 29 42. काय संबंध आहे याच्यामध्ये? n वर्ग अधिक n. 1 चा वर्ग घ्यायचा. n वर्ग अधिक n. n वर्ग अधिक n म्हणजे काय? ज्या संख्येचा वर्ग आहे ती संख्या त्या वर्गामध्ये मिळवायची. संख्या आणि संख्येचा वर्ग याची बेरीज केली की हे पद तयार होते. 1 आणि 1 चा वर्ग 1 याची बेरीज केली 2. 2 चा वर्ग 4. 2 चा वर्ग 4 आणि 2 याची बेरीज 6. 12 कसं होते तयार? 3 आणि 3 चा वर्ग 9 याची बेरीज 4 आणि 4 चा वर्ग किती बेरीज 20. 5 आणि 5 चा वर्ग 25 आणि 5 इथे किती पाहिजे? 30. इथे किती पाहिजे? 30 पाहिजे. इथे 6 चा वर्ग 36 आणि 6 36 आणि 6 42. यात चुकीचा आहे. पर्याय 29 पर्याय क्रमांक 2. यातला फरक काढला. यातला फरक फोडून टाकले. यातला फरक 4 आहे. यातला फरक 6 आहे. यातला फरक 8 आहे. यातला फरक 10 मग 12. चालेल. काय अर्थ नाही. आपण 5वीला संख्याला 2 ने भाग जातो. दुसरीला आहे का? पहिली दुसरीला 2 ने भाग जाणाऱ्या संख्या समसंख्या आणि विषम संख्या 5वीला आहेत का अभ्यासाला? नाही का? विचार करायचा तुमचा चुकीचा नाहीये. पण हा आपल्या इच्छेला अनुसरून आहे का विचार? 2 सांगितलं. n वर्ग अधिक n सांगितलं. फरक सांगितला तोही मान्य केला मी. समसंख्या आहे म्हणून ती चुकीचा असत. ओके. विषम संख्या आहे. चला. ज्ञानी माणसाने क्षमाशील विनम्र व कृपाळू असावे या वाक्यातील जोडाक्षरी शब्दांची संख्या. अक्षर विचारले नाही. जोडाक्षरी शब्द. या वाक्यात किती शब्द आलेत रे?
ज्ञानी माणसाने क्षमाशील व विनम्र व कृपाळू असा या शब्द किती आले? 1 2 3 4 5 6 7 हे जोडून आहे बघा कृपा. म्हणजे वेगळं नाही. पाण्याआधी जोड शब्द आहे का? कसा काय हो? या कसा बनला? द अधिक न अधिक NYA आपण बघतो ना, द अधिक न अधिक य याचा निय बनतो. मी काय नाही, पण निय याच्यामध्ये आहे म्हणून हा जोड शब्द आहे, जोडाक्षर याच्यामध्ये आहे म्हणून हा जोड शब्द आहे. माणसाने आज ज्याच्यामध्ये जोड शब्द आहे का? कोणताही त्या जोडाक्षर नाही. क्षमाशील हा जोड शब्द आहे का? आहे, जोडाक्षरी शब्द आहे. काय आहे? काय देतो? शब्द क अधिक श, क अधिक श शामृगाचा आहे, आता गेला की श त्याचा बनतो. हे जोडाक्षरी शब्द आहे. विनम्र मुळच्या पोटात नाही काय, मुळाला हा मुळ जोडलेला आहे, हे जोडाक्षर आहे, हा शब्द जोडाक्षरी आहे. कृपाळू क ला रू जोडलाय, रू हा स्वर आहे, क ला रू जोडला तर तो क्रू हा जोडाक्षर नाही. ला काना जोडला पा जोडाक्षर आहे का? नाही. तसं क ला रू जोडला, रू ऋषीचा, तर ते जोडाक्षर होत नाही. ला उकार जोडला, जोडाक्षर होईल का? नाही, जोडाक्षर नाही. असावे नाही. याचं किती आहे पहा? 1 2 3 पर्याय क्रमांक. चला पुढे 29 व्यक्ती. पुढील प्रत्येक प्रश्नातील गटात न बसणारे कोण? हॉकी, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल. कोणता वेगळा निघेल का? कारण हॉकी. मला एक बाबा, मी प्रत्येकाला मी तुम्हाला का विचारतो, तुम्ही देखील मला विचारावं का? कारण हॉकी, क्रिकेट, फुटबॉल बॅडमिंटन सांघिक नाही. हा, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल मध्ये बॉल असतो. हॉकी, क्रिकेट, फुटबॉल मध्ये बॉल असतो. बोला. हॉकी, क्रिकेट, फुटबॉल ग्राउंडवर खेळतात. बॅडमिंटन हा, हे आउटडोअर गेम आहे. हे काय तुमचं चुकीचं आहे शकलं नाही. सगळ्यात महत्वाचं त्यातला डिफरन्स आहे, ते आउटडोअर गेम आहे. आणि बॅडमिंटन आहे ते इनडोअर आहे. आम्ही बाहेर खेळतो की वारे आले की ते जातं फुल उडून. म्हणजे हे एका बंदिस्त अशा हॉलमध्ये बॅडमिंटन खेळलं जातं. अशा मोकळ्या मैदानात खेळलं जात नाही. बाकी सगळे खेळ मैदानामध्ये खेळले जातात, बॉल वापरतात. हे पण बरोबर आहे. बॅडमिंटनला बॉल नसतो, फुल असतं, रॅकेट आणि काय म्हणतात त्या फुलाला? काय म्हणतात? शटल म्हणतात, शटल. चला पुढे. 1 4 8 27 का? या सगळ्या घनसंख्या 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 संख्या वर्ग संख्या 2 चा वर्ग. 225 250 625 1225. कारण या 15 चा वर्ग 225, 25 चा वर्ग 625, 35 चा वर्ग 1225, 250 ही वर्ग संख्या. तर 32वा प्रश्न. पाहिजे बाल आहे, याच्यामध्ये वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 4 का हो? वक्र रेषा आहे. या सर्व सरळ आहे. किती असू द्या पण त्या सरळ आहे. किरण आहे, रेषा आहे, रेषाखंड आहे. म्हणजे याला नाव देता येते. याला कुठलं नाव देणार आहे का? भौमितिक आकार येते. याला किरण म्हणजे रे म्हणतो आपण, याला रेषा म्हणतो, लाईन म्हणतो, याला रेषाखंड म्हणजे सेगमेंट म्हणतो. याला कुठलं नाव आहे? भौमितिक आकाराला नाव नाही. चला 33वा प्रश्न. याचे पहा, हे जर आकडे जर एकत्र जुळवले तर किती भाग रंगवला जाते? 1/2 1/2
2/3 इथं 4 भागापैकी 2 म्हणजे 2/4 संक्षिप्त करून दिलं की 1/2 येते. त्यामुळे वेगळ्या निघेल पर्याय क्रमांक C. ओके. आता हे प्रश्न आपण फळ्यावरती पाहूया. नंतर काही प्रश्न जेव्हा येतील महत्वाचे ते स्क्रीनला पण पाहूया. दोन्ही पद्धतीने जाऊया. काही प्रश्न फळ्यावर सोडून घेतले पाहिजे. काही प्रश्न आपल्याला काय काढलं नाही नको रे मला काय गोष्टी तर मला प्रश्न सांगावं लागेल ना तुम्हाला. हा दिसतंय दिसत ते दिसून उपयोगाचं नाही. दिसतंय काय प्रश्न आहेत टॅब आहे का तुम्हाला ओके. किती नंबरचा प्रश्न आहे 34 नंबर. ओके. बुद्धिमत्ता 34 नंबर. 5 वर्षानंतर वडील व मुलाचे एकूण वय 51 वर्ष होईल. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय 29 वर्ष होते तर त्यावेळी मुलाचे वय किती होते. प्रश्न क्रमांक 34. 5 वर्षानंतर वडील आणि मुलगा अगोदर मुलगा घेतला नंतर वडील घेतलं काय हरकत नाही. आणि या दोघांच्या वयाची बेरीज 5 वर्षानंतर 51 वर्ष होईल. वडिलाचं किती माहितीये का नाही. मुलाचं किती माहितीये का नाही. 5 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर 51. आज किती असेल ते दोघांच्या वयाची बेरीज. आज 5 वर्षानंतर 51 होणार आहे. आज किती असणार आहे. आजपासून मुलगा 5 वर्षाने वाढला आणि वडील 5 वर्षाने वाढले म्हणून 51 झाली ना. आज किती असणार आहे दोघांची बेरीज. 41 असणार. तर मुलगा पण 5 वर्षाने वाढला होता मुलगा पण 5 वर्षाने वाढला. असं काय झालं का 5 वर्षाचा मुलगा आहे तेवढाच आहे. आज तुम्ही मला सांगा तुमचं वय किती 10 वर्ष जर आपण अंदाज. वडिलांचं वय 30 वर्ष. आज तुमची वडिलांची बेरीज किती झाली हो 40. 5 वर्षानंतर तुम्ही किती वर्षाचा होणार. आता 10 ते 5 वर्षांनी किती होणार 15. वडील किती वर्ष होणार 35. दोघांची बेरीज किती होणार 50. मग असं होणार का आज 40 आहे मग 5 वर्षांनी 45 होईल का नाही. मग तसं म्हणजे 5 वर्षांचं त्यांची 51 बेरीज. आज किती असणार आहे 41. म्हणजे 5 वर्षापूर्वी इथे हे थोडस खाली घ्यायला पाहिजे होतं मी. 5 वर्षानंतर वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 51 आहे. आज वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे 41. 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी वडील आणि मुलाच्या वयाची बेरीज किती असेल. आज 41 आहे. 5 वर्षापूर्वी किती आहे. आता तुम्ही सांगितलं ना तुमचं वय किती सांगितलं वडिलाचं वय किती सांगितलं 30. मग 5 वर्षापूर्वी तुमचं वय किती होतं वडिलांचं तेव्हा किती होईल बेरीज. मग आता मग मला सांगा याच्यावर आज तुमचं आणि वडिलांच्या वयाची बेरीज 41. 5 वर्षापूर्वी तुमचं वडिलांच्या वयाची बेरीज किती असणार आहे. त्याद्वारे 21 5 वर्षापूर्वी. आणि मग इथं सांगितले 5 वर्षापूर्वी वडिलांचं वय 29 होतं. 5 वर्षापूर्वी वडिलांचं वय 29 होतं. मग मुलाचं वय किती असेल 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी मुलगा किती आहे 2 वर्षाचा. आज मुलगा किती वर्षाचा असेल आज 7 वर्षाचा. वडिलांचं वय किती असेल आज 29 होतं ते 33.
5 वर्षानंतर वडिलांचं वय किती असेल? 5 वर्षानंतर मुलांचं वय किती असेल? बघा इथे कसं वेगळे मिळतात विचारलंय. तर वडिलांचं वय 29 होतं तर मुलांचं वय किती होतं? 2 वर्ष. आणि क्रमांक 1. 35वा प्रश्न पहा. 35वा प्रश्न. अमर शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. प्रथम तो उत्तरेकडे तोंड करून सरळ 50 मीटर अंतर गेला. नंतर तो अनुक्रमे उजवीकडे व नंतर डावीकडे 40 मीटर व 30 मीटर अंतर चालला व शाळेत पोहोचला. तर त्या शाळेचे तोंड कोणत्या दिशेला असेल त्याची रचना करायची. आपल्याला दिशा चक्र माहिती आहे. ही कोणती दिशा असते? उत्तर, ही दक्षिण, इकडे इकडे. ही रचना कागदावरती वहीमध्ये केलीच पाहिजे. शाळेत घरातून बाहेर पडला. प्रथम तो उत्तरेकडे तोंड करून सरळ 50 मीटर अंतर गेला. उत्तरेकडे 50 मीटर. नंतर तो उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळला आणि तो 40 मीटर अंतर गेला. मग ही जर 50 असेल तर याच्यापेक्षा कमी अंतर असणार आहे, हे पण लक्षात ठेवा. मग 50 मीटर मध्ये इथपर्यंत गेला असं दाखवायचं नाही. आणि नंतर 30 मीटर चालला. हे 40 मीटर गेला. नंतर तो डावीकडे वळला का उजवीकडे वळला घड्याळाच्या दिशेने म्हणतो आपण. त्या इकडे तोंड केलं तर हा उजवा, इकडे उजवीकडे. आता इकडे तोंड असं इकडे झालं आपलं डावीकडे म्हणजे इकडे. आणि 30 मीटर अंतर गेला. ते पण 40 आहे तर याच्यापेक्षा लहान नाव. 30 मीटर आणि तो शाळेमध्ये गेला. या शाळेचं तोंड कोणीकडे आहे? कुणीकडे आलं तोंड? दक्षिणेला. पर्याय क्रमांक 4. पुढे 36वा प्रश्न. पाण्याचं प्रतिबिंब आहे. 37 पाण्याचं प्रतिबिंब आहे. हे स्क्रीनला घेऊया पण आपण 38वा प्रश्न घेऊया. 38वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 38वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत जवळ हा शब्द त्रिकोण, वर्तुळ आदी असा लिहितात. कमळ हा शब्द गुणिले त्रिकोण चौकोन असा लिहितात. आणि वमन हा शब्द भरलेला टिंब आदी आणि चौकोन असा लिहितात. तर कवळ हा शब्द अक्षर समोर दाखवण्यासाठी खाली कोणते पर्याय बरोबर आहे? तर कवळ कसं लिहिलं जातं? आता तुम्ही जर म्हणला तर जवळला जला त्रिकोण, वळला कोण, ळला आदी. इतर कमळ, इतळला काय? चौकोन. इतळला आधी, कळला चौकोन. काय म्हणायचं? नाही. अक्षरांचा आणि अंकाचा क्रम सारखा आहे का हे पहिल्यांदा बघायचं. इथं दोन्हीकडे आहे, इथं आधी काय, इथं चौकोन सारखा आहे का? नाही. इथं बघितलं तर मध्ये अक्षर म सारखा, मध्ये दोन्हीकडे सारखा आहे का? नाही. म्हणजे अक्षराचा आणि अंकाचा क्रम सारखा नाही. म्हणजे कोणत्या अक्षराला कोणतं चिन्ह आहे हे आपल्याला शोधावं लागेल. हे शोधायचं कसं? तर आलेली सर्व अक्षर लिहायची. 9 अक्षर दिसत आहेत. प्रत्यक्ष लिहू आपण. ज, व, ळ, क, म. ळ पुन्हा लिहायचा का? ळ आलेला आहे, पुन्हा लिहायचा. आता व आलेला आहे, व आलेला आहे. राहिला कोणता? लो. लिहिता अक्षर किती आहेत रे? 6. दिसताय तिथे किती? 9. परंतु प्रत्यक्ष अक्षर 6.
आता इथं पहिल्या दोघांमध्ये कॉमन अक्षर कोणतं आहे? त्याच्यावरती काटणार. अक्षर जर सारखं असेल तर त्याला चिन्ह पण कसं असणार? सारखं चिन्ह कोणतं आहे? त्रिकोण. म्हणजे इथं ळ ला त्रिकोण आहे, मग इथं खाली लिहून टाका ळ ला. आता दुसऱ्या तिसऱ्यात बघा कॉमन काय आहे? म. म कॉमन आहे, म्हणजे याला चिन्ह देखील सारखंच असणार. कोणतं चिन्ह कॉमन आहे? म ला चौकोन आहे, म ला चौकोन इथे लिहू. आता पहिल्यात आणि तिसऱ्यात पहा कोण आहे कॉमन? व. मग पहिल्यात आणि तिसऱ्यात चिन्ह कोणतं कॉमन आहे? अधिक. म्हणजे व ला काय आहे? अधिक. व ला अधिक. मग पहिल्यात कोण राहिलं रे? ज ला कोणतं चिन्ह? दुसऱ्यात कोण राहिलं? कशाला हे गुणिले? क ला. तिसऱ्यात कोण राहिलं? भरीव. म्हणजे कोणत्या अक्षराला कोणतं चिन्ह हे आलं का लक्षात? कसं काढायचं ते आयन कळलं का? ओके, व्हेरी गुड. आता क वळ लिहायचे. क ला कोणतं आहे? गुणिले. व ला अधिक आणि ळ ला त्रिकोण. मग असाच क्रम असेल असं नाही, चिन्ह ही पाहिजे मात्र. ती मागे पुढे हे बदलून असू शकतं. गुणिले अधिक त्रिकोणच्या ऐवजी त्रिकोण अधिक गुणिले, अधिक त्रिकोण गुणिले असे असू शकते. पाठवता येईल उत्तर. पर्याय क्रमांक पहा, गुणिले अधिक त्रिकोण, पर्याय क्रमांक 4. ओके, चला प्रश्न क्रमांक आपण 37 आठवते 36 37 आणि मागचे 2-4 प्रश्न आहेत ते घेऊया स्क्रीनला. नंतर पुन्हा आपण याच्यावरती घेऊ. पहा, पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब. आता पाणी इथं दाखवलेलं आहे, दाखवलेलं असेल तसं नाही. पाणी म्हटलं की खाली असतं किंवा वर असतं. आरसा म्हटलं की डावीकडे असतं किंवा उजवीकडे असतं. ओके, तर पाणी खाली दाखवलं. आता याचं किती गोल येतो? 1 2 3 4 5 गोल एका 5 गोल. त्याचा कोणता गोलावर पर्याय कट होतो का? नाही. तर यातलं अधिकचं चिन्ह अधिकच राहणार. मात्र हा गोल भरलेला खाली आहे तो कुठं असणार आहे? वर. आणि कोणत्या साईडला असणार आहे? इकडली म्हणजे कोणती? डाव्या बाजूला वरच्या बाजूला रंगवलेला कुठं आहे? पहिला कट होतोय, तिसरा कट होतोय, चौथा वर दिलेला. आपल्याला इथं वरती नाहीये, खाली नाहीये, तो डाव्या बाजूला आहे. असं पाण्यामध्ये घेतलं तर डाव्या बाजूला वर असणार आहे. पाण्यामध्ये या पद्धतीने होतं. हा पेपर परीक्षेमध्ये पेपर फाडूनच करायचा. नवलेला जसा आगाऊपणा केला तसा करायचा नाही. बरोबर येऊ द्या नाही तर काय होऊ द्या. येत असलं बरोबर तरी आपल्याला हे करताना जे गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या जाणीवपूर्वक आहे. वेळेत पेपर कव्हर होतो. अडचण बुद्धिमत्तेला येत नाही, पेपर पुरत नाही. गणिताला मात्र स्पीड घ्यावं लागतं. तर या ठिकाणी याचंही पाण्यातलं करायचंय. हे घर आहे ते उलट होणार आहे, टिंबा आहे तो खाली येणार आहे. घर उलट होणार आहे. उलट घर का बरं कुठल्या याच्यामध्ये नाहीये? पहिल्यामध्ये नाहीये. आता याच्यामध्ये उलट घर आहे. हा टिंब कुठे जाईल? खाली जाणार आहे. त्याच्यावर हे येत असलं परीक्षेच्या वेळेस परीक्षा घ्यायची नाही. गेले तर मार्क कोणाचे जाणार आहेत? आई वडील माझे जाणार आहेत का? नाही. मग इथं तिथं चला पुढे प्रश्न पहा. आता आलेला प्रश्न चला घ्यावर. खालील आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? हा तुम्हाला तू विचारणार आहे. तुम्हाला हा प्रयत्न बोला. 4 अधिक 3 7 अधिक 2 9 अधिक 1 10 अधिक 30.
म्हणजे 4 आणि 5 2 7 3 10 बाहेरील सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्याची तिप्पट. बर चला इथं 12 14 14 त्रिक 42 7 11 15 आणि 3 18 18 त्रिक 54. चला इथं 7 13 18 आणि 4 22 22 ची तिप्पट 66. पर्याय क्रमांक इकडे पर्याय दिले. पर्याय क्रमांक 2. चला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 40 41 तंतोतंत दिसणारी पर्याय कमी एका गोष्टी लक्ष द्यायचं त्याच्यावर पर्याय कट करायचं. चला वरचा भरलेला चौकोन त्याच्यावर कोणता पर्याय कट होतो? हा उजवीकडे जाणारा बाण याच्यावर कोणता पर्याय कट होतो? नाही. चला इथला मधला जो चौकोन याचा वरचा लागणार जोडलेला आहे पहिला पर्याय कट होतो. अजून कुठला होतो का? नाही. चला इथे पक्षी बसलेला त्याचं शेपूट रंगवलेलं आहे. काय तर नाव द्यायचं लक्षात. या पक्षाचं शेपूट खालचं त्याच्यावर दुसरा कट याचं शेपूट रंगवलेलं नाही. काय आता 2 पर्याय कट घेतला फरक शोधा लक्षात. वरचं रंगवलेलं इथं वरचं रंगवलेलं नाही. मग मुळात होती काय? वरचं रंगवलेलं नाही. हे रंगवलेलं चालेल का? आपण याकडे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला आता इथे पाहूया खालचा भाग रंगवलेला आता बोल याच्यावर कुठला कोट होतो का? नाही. आता रेषा पाहूया. पाया व्ही सारख्या रेषा याच्यावर कोणता पर्याय कट होतो? या व्ही सारख्या इकडे इतर काही आले नाहीये. हा चौथा कट. नंतर इथली उभी रेषा शेवटपर्यंत गेलेली इथपर्यंत त्या रेषेवरनं पहिला कट होते. इतर रेषा इकडे वर गेलेली नाही. राहिला दुसरा तिसरा फरक शोधा. गोलांची संख्या किती आहे? 4 आहे. गोलांची संख्या 5 आहे. आपल्याला किती पाहिजे? कोणता कट होईल? आता हा प्रश्न फळ्यावरती घेऊया. 42वा प्रश्न इकडे फळ्यावरती घेऊ. पुन्हा एक प्रश्न खाली घ्या. तर हे 2 घेऊन जाऊया. नाही सगळं नाही एकदम थोडं थोडं. हा थोडस मागे पुढे केलं चालेल हो पण सगळंच एकदम नाही. तसं पायाच्या मध्ये 3 7 15 21 काय 44. हा 44 घ्या. जर चालण्याला धावणे म्हटले धावण्याला उडी मारणे म्हटले उडी मारण्याला फेकणे म्हटले फेकण्याला झेलणे म्हटले तर सावरपाडा एक्सप्रेस कविता रावते कोणत्या स्पर्धेत भाग घेतला होता? कोणत्या स्पर्धेत घेतला होता रे? धावण्याला काय म्हटले? कविता एक्सप्रेस कोणत्या स्पर्धेत भाग घेतला होता? पर्याय क्रमांक कळलं का जगताई? ओके. तर इथं 3 7 15 21 63 बोला जाधव 3 गुणे 6 अधिक 1 7 3 गुणे 6 3 ची दुप्पट अधिक 1. तर इथं 7 गुणे 14 अधिक 1 15 ओके 15 गुणे 30 अधिक 1 31 ओके गुणे 62 अधिक 1 127 ओके. म्हणजे पहिल्या पदाची दुप्पट अधिक 1. हो 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 घेतो ते पण ऐकून तुमचं सगळं ऐकून घेतलं पाहिजे. मला हे समजून तर सांगितलं पाहिजे. तर 3 ची दुप्पट 6 अधिक 1 7 7 ची दुप्पट 14 अधिक 1 15 15 ची दुप्पट 30 अधिक 1 31 31 ची दुप्पट 62 अधिक 1 63 63 ची दुप्पट 126 अधिक 1 127 पाहिजे. आता तू कसा हा बोल. इथला फरक काढला 4 आहे त्यातला फरक 8 आहे
यातला फरक 16 आहे, यातला फरक 32 आहे, यातला फरक 64 आहे. 4 4 3 8 8 16 16 32 64. ओके. तर इथे पहा प्रश्न क्रमांक 46. किती कितीचा गट आहे हो हा? 5 आहे. इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे गट येणार आहे 5. काय होतं पहिल्या दुसरं काय बदल झाला हो? डावीकडला @ गेला आणि तिथं काय आला? हॅश. तर याच्यात काय झाला? उजवीकडला गेला, उजवीकडे हॅशटॅग. आता याच्यामध्ये पुढल्या याच्यात काय होईल? डावीकडला @ जाईल आणि तिथं हॅशटॅग. म्हणजे काय येईल सांगा? कुठलाही पर्याय? चला इथे पहा 3 आहे, 4 आहे, 5 आहे, म्हणजे 6चा गट. काय झाला पहिल्यातलं दुसरं XYZ मध्ये झेड वाढला, पुन्हा झेड वाढला. नंतर काय झालं? वाय वाढला. म्हणजे आता काय होईल? X वाढेल. म्हणजे काय पाहिजे उत्तर? X X Y Y Z Z. कोणताही पर्याय? आता इथं या बाणाकडे बघायचं. हा बाण असा आहे, दुसरा म्हणजे असा वळला. किती अंशात फिरला? किती अंशात फिरला? 45. पुन्हा हा इथला होता तो 50 मध्ये असा झाला, पण तो एवढा म्हणजे किती अंशात? 90 अंशामध्ये इथनं इथं गेला तो 90 अंशात. आता 90 मधनं तो इथं गेला 45. पण आता इथनं तो इथे गेला. मला सांगा पहिल्यांदा किती औषध गेला? कोणत्या दिशेने गेला? पहिल्यांदा 45 अंशात, दुसऱ्यांदा पुन्हा म्हणजे कोणताही पर्याय? पर्याय क्रमांक असं पण होऊ शकतं. पहिल्यांदा 45 अंशात, पुन्हा 90 अंशात, पुन्हा 135 अंशात, पुन्हा 180 अंशात, असंही होऊ शकतं. पण ते किती नाटकी तुम्हाला एवढा अवघड नाही. चला आता एक प्रश्न आहे ते सर बघा तिथं काढलं काढलं काय काढलं? जाऊ दे. रचना केली पाहिजे त्याची. काही गोष्टीचं व्यवस्थित समजून देणं गरजेचं असतं. तुम्ही 1.5 तास वेळ देता पेपर सोडवायला, तुम्ही तो एवढा वेळ दिलाच पाहिजे. चमकतं इथे मागच्याला दिसत नाही, लाईव्ह मध्ये दिसत नाही ना, फळावर दिसत नाही मागच्यांना, चमकतं. चला प्रश्न पहा कोणता कोणता राहिला सांगा. 43 पहा. 1 ऑक्टोबर 2016 1 ऑक्टोबर 2016 रोजी शनिवार आहे. तर आपल्याला विचारलेला आहे बालदिन. बालदिन कधी असतो रे? 14 नोव्हेंबर. कोणता वारी? हे तुम्हाला नुसतं बहीण आहे तर तारीख माहिती पाहिजे, तर तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. तुम्हाला जर माहितच नसेल 14 नोव्हेंबरला बालदिन, तर उत्तर सोडवता येईल का? नाही. तर एक तुम्हाला साधी सोपी बालदिन पद्धत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके. आता 1 ऑक्टोबरला शनिवार आहे. ऑक्टोबर किती तारखेला दाखवा? 1 ऑक्टोबर शनिवार. कुठला शनिवार? 8. त्या पुढला
15 त्या पुढला 22 त्या पुढला 29 ऑक्टोबर पर्यंत आपण लगेच आलो. 1 8 15 22 29. ओके. 29 ऑक्टोबरला शनिवार. ऑक्टोबर महिना किती दिवसाचा पोटा बघा. कितीचा 29 ला शनिवार, 30 ला रविवार, 31 ला इथं तांदूळ होईल पहिला नोव्हेंबर. इथे 1 8 15 आपल्याला किती नोव्हेंबर पाहिजे 14 नोव्हेंबर. 15 नोव्हेंबरला मुलगा राहिला. 14 नोव्हेंबरला कोणता वारी आहे का जास्त नाही काम नाही. हा 1 ऑक्टोबरच्या पुढचं 2 ऑक्टोबर 2 ऑक्टोबरला गांधी जयंती. त्यामुळे असा एक दिवस पुढे स्वास्तिक बा म्हणजे 2 ऑक्टोबरला रविवार. काय सांगितलं पहा. तुम्हाला मी एक वाक्य दिलं होतं लिहून. श्यामगाना 1 दिवस पुढे. श्याम गाण्यानंतर 1 दिवस पुढे जायचं. 1 दिवस पुढे स्वाशी बाटी. यातलं आपल्याला कोणतं दिलंय हो 1 ऑक्टोबर दिला नाही. पण 2 ऑक्टोबर माहिती आपल्याला. 2 ऑक्टोबर काय असतो बालदिन. बालदिन कुठे इथं बालदिन 2 ऑक्टोबर. कोणता 1 ऑक्टोबरला शनिवार म्हणजे 2 ऑक्टोबरला रविवार. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे रविवार असणार आहे. आपल्याला विचारले काय महात्मा गांधी जयंती. इथे ही महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर रविवार. म्हणजे महाराष्ट्र दिन. ओके. गा म्हणजे गांधी. मग गांधी जयंती रविवार आली. 1 दिवस पुढे हे सगळे येणार आहे. रविवारच्या पुढे 1 दिवस पुढे कोणता असतात सोमवारी कोणकोणते येतील ते शिक्षक दिन बाल दिन पुण्यतिथी सगळे सण कधी येणार आहे सोमवारी. हे पण करावं लागलं म्हणजे लक्षात आलं पाहिजे. श्यामगाना 1 दिवस पुढे स्वाशी गाठी. हे जर तुम्हाला माहित नसले ना उपयोग नाही. याची मांडणी केली पाहिजे. मांडणीनंतर कुठलं कुठं लिहिलं पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे बरं का. शीर्षक आपल्याला हे काहीच लक्षात नसेल तो बोली असेल लक्षच नाही काय डोक्यात काहीच येणार नाही तर आम्ही त्या ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. उतरल्यानंतर या गोष्टी काय करणार. आता इकडे मोठं आहे का जास्त तारकटच आहे ना देवापेक्षा उठकच आहे ना. या उंचीवरती कोणती ठरते का नाही ठरत. तुम्ही काय त्यात किती इन्व्हॉल्व होता याच्यावर ते सगळं ठरतं आहे. त्यात आपण इन्व्हॉल्व झालं पाहिजे. एक गोष्टी येत असेल तर दुसऱ्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं समजून घेतलं पाहिजे आणि सरावात शक्य होत. सरावाशिवाय काही येत नाही. चला ही दुसरी पद्धत झाली. तिसरी पद्धत पहा काय होते 1 ऑक्टोबरचा दिलेला आहे. पाय तिसरी पद्धत मी तुम्हाला शिकवतोय. जो असा शार्प आहे त्याच्यासाठी ही पद्धत गोरे असेल हे असेल. 1 ऑक्टोबरचा दिलाय वार आपल्याला 14 नोव्हेंबरचा काढायचा आहे. ऑक्टोबर 1 ऑक्टोबर ऑक्टोबरचे दिवस किती असतात 31. त्यातली 1 तारखेचा दिला म्हणजे राहिले किती दिवस 30. ऑक्टोबरचे 30 दिवस. ऑक्टोबरचे 30 आणि नोव्हेंबरचं किती तारखेपर्यंत काढायचे 14 म्हणजे 14. किती दिवस झाले हो 30 अधिक 14 44 दिवस. याचे आठवडे केले 7 सकून 4 राहिली किती 2 बाकी राहिली. म्हणजे याच्या पुढे 2 दिवस जायचे. शनिवारच्या पुढे 2 बोट काय शनिवारच्या नंतर रविवार झाले. म्हणजे ज्याला हे येते
हे वापरावं, हे येतंय त्याने हे वापरावं. तिन्ही पद्धतीनं सराव आपल्याला कसं एक ऑक्टोबरला शनिवार, दोन ऑक्टोबरला रविवार आणि 3 ऑक्टोबरला सोमवार. म्हणजे मग 3, 10, 17, 24 एवढा अडकळत होतं की 1, 8, 15, 22, 29 तोंडपाठ आहे ना. 3, 10, 17, 24, 31 करत असण्यापेक्षा काय असतील 1, 8, 15, 29 लिहिलं 30 आणि 31 लिहिलं तर जमतंय ना. कशासाठी एवढं अडचण येते. आणि बा कुठली गोष्ट तोंडी केली का मी कुठली गोष्ट तुम्ही काय करता, मला येतंय तोंडी करता आणि मार्क जाता. ह्या सगळ्या गोष्टी तोंडी करायच्या. लिहिताना जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचा हात जेव्हा इथं काम करत असतो तेव्हा मेंदू वेगळा विचार करत असतो. मेंदू वेगळा विचार करत असतो. त्या मेंदूला आपल्याला चालना दिली पाहिजे. म्हणजे हे काम करत असताना मेंदूला वेगळा विचार करण्याची संधी लिहिली तर मिळते. तुम्ही तोंडी केली तर मेंदूला चालना काही मिळत नाही. चला पुढचा प्रश्न पहा. 43वा. एका रांगेत ऋषिकेश आणि वैष्णवी यांच्या दरम्यान 8 मुले आहेत. ऋषिकेश डावीकडून 5वा आणि वैष्णवीचा उजवीकडून 6वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? रचना करा. ऋषिकेश डावीकडून 5वा. डावा कोणता? हा डावीकडून 5वा. 1, 2, 3, 4, 5वा हा ऋषिकेश. या तिचं नाव ऋषिकेश. डावीकडून 5वा. ओके, डावीकडून 5वा ऋषिकेश आहे. ऋषिकेश आणि वैष्णवी यांच्यामध्ये 8 मुले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मुलं. आणि इथं वैष्णवी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मुलं ही मध्ये आहे. आणि ते आहे ती वैष्णवी. ऋषिकेश आणि वैष्णवी याच्यामध्ये 8 मुलं आहेत. आणि वैष्णवीचा उजवीकडून 6वा, इकडून 6वा असेल तर तिच्या उजवीकडे किती असणार आहे? 5 असणार आहे. 5 इकडे असली उजवीकडे तर तिचा नंबर 6वा येणार. मग त्या रांगेत एकूण मुलं किती? इकडे ऋषिकेशचा 5वा, इकडे किती आहेत मुलं? 4. 4 या दोघांच्या मध्ये 8. 8 आणि 4 12. इकडे 5. 12 5 17. ही दोघ जणी एकूण मुलं किती आहेत? ही रचना केलीच पाहिजे. ही रचना वहीमध्ये काढलीच पाहिजे. तर आपल्याला कुठे चुकतंय काय चुकतंय हे आपल्या लक्षात येणार. तुम्ही जर रचना केली नाही तर हे तुमच्या लक्षात येणार नाही. तर आपण प्रश्न 45, 46, 47, 48 झालेला आहे. 49वा प्रश्न. गौरीच्या आईच्या भावाचा मुलगा हा गौरीच्या भावाचा कोण आहे? हा एकदा आपल्या हा प्रश्न सोडवण्यापूर्वी लक्षात ठेवा, घरी गेल्यानंतर आपल्या YouTube चॅनेल वरती सबस्क्राईब केलेला असेल तुम्ही, त्याच्यावरती नातेसंबंध याचे 4 व्हिडिओ तयार केलेले. हे 4चे 4 व्हिडिओ जर एकदा बघितले ना तर हा प्रश्न कधीही तुमचा चुकणार नाही. तिथं रचना करायची असते गौरीच्या आईचा. तर गौरी गौरी स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग म्हणलं गोल करायचा गौरी. गौरीची आई गौरीच्या आईच्या भावाचा भाऊ. गौरीच्या आईचा भाऊ तो गौरीचा कोण रे? तुमच्या आईचा भाऊ तुमचा कोण? मामा. आणि या मामाचा मुलगा गौरीच्या आईच्या भावाचा मुलगा हा मुलगा आहे. हा गौरीचा कोण? गौरीच्या भावाचा कोण? या गौरीला एक भाऊ पण आहे. हा मुलगा आहे तो गौरीच्या भावाचा कोण लागेल? म्हणजे गौरीला भाऊ आहे म्हणजे या गौरीची आई आणि या भावाची आई एकच ना? तुमची आई वेगळी भावाची आई वेगळी.
सख्या भावाची चुलत भाऊ नाही, ते सख्या भाऊ गौरीचा भाऊ आणि गौरी या दोघांची आई येते. आणि आईचा भाऊ तो गौरीचा कोण आहे? मामा. गौरीच्या भावाचा दिली तो कोण आहे? मामा. मामाचा मुलगा कोण लागतो रे? मामी भाऊ. मामाचा मुलगा मामी भाऊ. आणि मला सांगा गौरी त्या मुलाची कोण रे? गौरी या मुलाची गौरी कोण? कसं काय रे? या मुलाचे कोण आहेत? वडील. वडिलांची कोण आहे? या दोघांच्या मध्ये बहीण भावाचं नातं आहे. वडिलांची बहीण कोण लागते तुमची? आत्याची मुलगी कोण लागते? आपल्याकडे दाजी वगैरे असलं नातं आणायचं नाही. वहिनी दाजी. बऱ्याच ठिकाणी आत्याच्या मुलीला वहिनी म्हणतात, मामाच्या पोराला दाजी म्हणतात. तर तसलं नातं इथं नाही. इथं मामाचा मुलगा मामे भाऊ, मामाची मुलगी मामे बहीण, आत्याचा मुलगा आत्ते भाऊ, आत्याची मुलगी आत्ते बहीण. चला 50वा. माया गीतापेक्षा जलद धावते. हा, माया गीतापेक्षा जलद धावते. म्हणजे माया गीतापेक्षा जादा धावते. धावण्याची दाखवली उंचीचं जसं दाखवत तसं गीता जेवढं धावते त्यापेक्षा जादा माया धावते. माया गीतापेक्षा जलद धावते. शुभम मायापेक्षा व गीतापेक्षा हळू धावतो. शुभम मायापेक्षा गीतापेक्षा हळू धावतो. या ठिकाणी शुभम येणार आहे. तो या मायापेक्षा आणि गीतापेक्षा दोघांपेक्षा हळू धावतो. या दोघांपेक्षा कमी दाखवतो. मात्र सोनल पेक्षा जादा धावतो. हा शुभम आहे, हा सोनल पेक्षा जादा धावतो. म्हणजे सोनलचं एवढं थोडं. सोनल पेक्षा जादा शुभम, शुभम पेक्षा जादा गीता, गीता पेक्षा जादा माया. तर तिसऱ्या क्रमांकाचा वेगवान धावणारा कोण? पहिल्या क्रमांकाचा सगळ्यात कमी हळू धावणारा कोण? त्यापेक्षा जादा वेगात धावणारा शुभम. त्यापेक्षा सगळ्यात जास्त आपल्याला विचारले गतीने जर लावला क्रम तर तिसऱ्या क्रमांकाचा वेगाने धावणारा कोण? शुभम. तिसऱ्या क्रमांकाचा वेगाने धावणारा, सगळ्यात वेगाने धावणारा माया पहिला, दुसरा गीता, तिसरा शुभम. पुढील आरशातील प्रतिमा आहे. स्क्रीनला घ्या. आरशातील प्रतिमा आहे. पुढील प्रत्येक प्रश्नातील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा. आरसा इकडे दाखवली. आरशीच्या जवळ असणारा त्रिकोण आरशीच्या जवळच येणार आहे. या त्रिकोणाच्या याच्यावरून पर्याय कोणती कट होती? तिसरा आणि चौथा पर्याय कट होती. या पद्धतीने त्रिकोण येणार आहे. या त्रिकोणाची या ठिकाणी आरशा होती. आता जेव्हा दोन पर्याय राहतात तेव्हा त्यांचा काय शोधायचा? तिसरा चौथा कट झाला त्याचा फरक शोधायचा. यात फरक काय आहे? या ठिकाणी फरक. या ठिकाणचा आकार पहा, कर्व आकार आहे. हा कर्व आकार या पद्धतीने. त्यामुळं पहिला पर्याय कट उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. आता रंगवलेला भाग पहा. या पाव भागाच्या इकडे दिलेला आहे. या पाव भागाच्या इकडे असेल त्याच्यावरून पहिला पर्याय क्रमांक 2. ओके. नंतर या 4चा आकडा पहा. आरशाच्या जवळ येतो 4चा आकडा. हा इकडे या रेषेला चिकटलेला आहे. त्याचा दांडा 4चा चिकटलेला आहे. या कर्व रेषेला दांडा चिकटलेला आहे का इथं? हा पर्याय आता या ठिकाणी पहा. इथे चिकटलेला आहे. इथे चिकटलेला नाही. पर्याय करतो उत्तर येणारे पर्याय क्रमांक. बाकीचे पाहतो त्याच्यामध्ये शोधायचं. एक गोष्टीला पर्याय कट करत जायचं. हा यश आहे तर या पद्धतीने यश होईल.
ज्या पद्धतीने यश त्याच्यावर तळटा पर्याय करतो जे एक गोष्टीवर पर्याय करतो की आपल्याला लगेच उत्तरापर्यंत पोहोचता येईल. चला, पालकरवाडा या शब्दातील आम्ही कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून आदिवासी वस्ती हा अर्थ असलेला शब्द तयार होईल? आदिवासी वस्तीला काय म्हणतात रे? पाडा. पाडा म्हणल्यानंतर कुठले नंबर तर घ्यावा लागतोय? डावीकडून उजवीकडून. पहिल्यांदा डावीकडून पहिला आणि उजवीकडून पहिला. कुठलाही पर्याय? पर्याय क्रमांक डावीकडून पहिला व उजवीकडून पहिला. पर्याय क्रमांक 4 येणार. सत्तेचे तू पर्याय वाचायला देखील तयार नाही, याचा काय उपयोग नाही बा. माझ्या तडाख्यात जर गावला तर माझा फटका बसला तर सहन होणार नाही. लक्षात श्रेय सरांच्या ह्याच्यात ते म्हणून तुला उड्या मारतोय. माझ्याकडे असलं चालत नाही, माझ्या एका फटक्यामध्ये पॅन्ट ओली होईल. दुसरा फटका बसला तर पिवळी होईल. मला बोला अवश्य, पण ते सगळं मला कागदावरती केलेलं असेल तर मला त्याचा आनंद. जर नुसता पोपट बोलणार असला तर चालत नाही माझ्याकडे. मला या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या पाहिजे. शब्द लिहा. पाडा शब्द बनवायचा म्हणजे डावीकडून पहिला ते लिहा खाली. हा पा कुठं आहे? डाव्या करा. डावीकडून पहिला. डा कुठं आहे? उजवीकडून पहिला. मग पर्याय तिथं तुम्हाला. चला, पुढील प्रश्न पहा. इंग्रजी अक्षर मालेच्या प्रत्येक गटातील पहिले, तिसरे, पाचवे अक्षर घेऊन व सर्व अक्षरे क्रमाने मांडल्या त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीतील पाचवे अक्षर कोणते? आता इथे या ठिकाणी ABCD आपल्याला लिहावी लागेल. काय म्हणजे प्रत्येक इंग्रजी अक्षरातील प्रत्येक गटातील पहिले, तिसरे, पाचवे अक्षर घेऊन व सर्व अक्षरे क्रमाने मांडल्या. म्हणजे याचा अर्थ पहिलं, तिसरं, पाचवं एवढंच नाही. प्रत्येक गटातलं पहिलं, तिसरं, पाचवं अक्षर घेऊन मग वर सर्व अक्षरे क्रमाने मांडले. राहिले ती सर्व अक्षरे क्रमाने मांडले तर त्याच्यामध्ये रचना कशी होईल? आपण हा प्रश्न मागे घेऊया. पुढचा प्रश्न घेऊया. इथं बसणार नाही ABCD, इथं बसणार नाही. ती फळ्यावरती घ्यावी लागेल कारण मोठी A पासून Z पर्यंत 25 अक्षर आहे. ती सगळी व्यवस्थित लिहिली पाहिजे. चला, 55 ते 59 मध्ये पहा. गवत, बहारा, नोटा. काय गवतचा बहारा काय संबंध आहे रे? गवताचा समूह दर्शक शब्द. गवत एकत्र केलेली त्याला म्हणतात बहारा तयार. गवताची पेंडी असते, गवताचा बहारा असतो. पेंडी म्हणजे छोटी आहे, बहारा म्हणजे मोठा असा. तसं नोटा असे एकत्र जोडून त्याचं जर हे केलं तर काय म्हणतात त्याला? पुडकी. बंडल. बंडल इंग्रजीमध्ये म्हणतात. चला, तलवार, म्यान, बाण. काय तलवार? तलवार कुठे ठेवतात? म्यानात. काय इथं खिशात वगैरे ठेवली तर काय होईल? खिसा पाठवून त्याला धार असते, त्यामुळे कुठे जर लागली तर ती लगेच कापणार. म्हणून त्याला म्यान बनवलेलं असतं. तसं बाणाला टोक असतं, म्हणजे ठेवण्यासाठी एक ठराविक जागा असते. त्याला काय म्हणतात? भाता. भाता पाठीला अडकवलेला असतो. आपण बघितलं असेल पिक्चर मध्ये वगैरे, रामायणामध्ये वगैरे काढलं. हा, 24 ला 20 तर 45 ला प्रश्न. 24 ला 20 सांगा रे. काय म्हणतात ते? 25 मधनं 4 वजा केले 20, 25 मधनं 4 वजा केले 41. असं असेल तर हा 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, त्यांची 20, 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25 बेरीज 41. हा, आपण 5वीला हे काय पहिली दुसरीला नाही आपण असे प्रश्न आल्याबरोबर पहिल्यांदा बघायचा कसे संबंध आहे का? वर्ग, घन, मूळ संख्या, कुठला पाडा याच्याशी संबंधित आहे का हे बघायचं. मग इथं पहा संबंध होतो. 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 16 आणि 4 20. मग कसं या ठिकाणी 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25, 25 अधिक 16 41. पण त्याने सांगितलं वजा 4चं स्पष्टीकरण योग्य आहे का? नाही. वर्गाचं तर 8
96, 10 प्रश्नचिन्ह. बोला. पाड्याची 96, 12 120. ओके. यांचं म्हणणं आहे 8 ची 12 पट. जी पुढे पाड्यात आला ना, 8 ची 12 पट केली 96, 10 ची 12 पट 120. चालेल, योग्य, काय हरकत नाही. अजून कोणाचं काय वेगळं वेगळं आहे का कोणाचं? नाही. चल पुढे 59वा प्रश्न. काय प्रश्न आहे पहा. पहिल्या पदाचा दुसऱ्या जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी लागला. किती कोण आहे तो याला? चांदण्यात किती कोणाची चांदणी आहे? 6 आहे. इथं किती झाले? म्हणजे काय होते? इथे किती आहे? म्हणजे कितीची होईल? उत्तर पर्याय क्रमांक 3. आता इथं कोणून टाकले? चला, म्हणजे सुप्याला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. सोबतच्या आकृतीत तो मार्ग दाखवलाय. मार्गात किती वेळा त्याच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती. आता बघा, घरातलं सुप्याला इथे गेलेलं आहे. आता इथे दिशा चक्र दाखवायला पाहिजे. याला दिशा लिहा इकडं. उजव्या हाताला पडलेलं आहे, त्यामुळे दिशा चक्र काढायचं. कशा पद्धतीने सोडवायचं ते? हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा? इथे एक काम करायचं. सुरुवातीपासून शेवटचं हे उजळून टाकायचं, टोक बंद करायचं, म्हणजे बंदिस्त आकृती करायची. बंदिस्त आकृती करा. न आणि सुपा, घर आणि सुपा बंद करा. कोणी होईल काय तुम्हाला आवडेल तिकडून बंद करा, काहीच नाही. ओके. पहिलं वळण बघायचं आपल्याला. आपण असं चाललो, पहिलं वळण कुणीकडे आहे? आपल्याला डावा करतो. हा कोणता हात आहे आणि हा कोणता आहे? पहिलं वळण कुणीकडे आहे? उजवीकडे. पहिलं वळण कुणीकडे? उजवीकडे. नाही, उजव्या हाताला उत्तर दिलं. सॉरी, आपल्याला वेळेस बघायची नाही, काही गरज नाही. तुम्ही काय म्हणता उजवीकडे किती वेळा वळला असं पाहिजे होतं? नाही, तसा प्रश्न नाही. उजव्या हाताला उत्तर दिशा चक्र काढावं लागेल. थोडून टाका, दिशा चक्र काढा. इथे उत्तर दाखवा, इथे दक्षिण दाखवा, इकडे पूर्व दाखवा, इकडे पश्चिम दाखवा. आता मला एक जणांनी उभा राहिले, आरुष, मला सांग उजव्या हाताला उत्तर लिहा. या ठिकाणच्या दिशा माहिती आहेत का आपल्या इथल्या? सांगी कोणती दिशा तुझ्या मागची? दक्षिण. तुझ्या समोरची? उत्तर. पूर्वेला कोणती? पूर्व. आणि पश्चिम. आता मला उजवा हात तुझा उत्तरेला जुळवायचा. तुझा उजवा हात कोणता? हा, उत्तरेला ती हात जुळव. तुझं तोंड कोणीकडे होईल सांग? पश्चिमेला. पश्चिमेला तोंड झालं तरच माझा उजवा हात कुठे होणार आहे? म्हणजे आपल्याला काय आहे, त्याच्या उजव्या हाताला उत्तर दिशा. उजव्या हाताला उत्तर दिशा आणायची असेल तर तोंड कोणीकडे पाहिजे? पश्चिमेला. मग पश्चिमेला किती वेळा तोंड होईल ते मला तेवढं फक्त सांगायचे. आता आपण पहा, घरापासून निघालो, कुणीकडे झालं रे तोंड? काय केलं रे? इथं काढायचं सगळी काय दिशा. इथे काढ, इथे लिहि उत्तर. कोणून टाक, इथं लिहि उत्तर. मोरे, इथं उत्तर लिहि. कोण करतोय रे? इथं उत्तर. खाली दक्षिण लिहि, इकडे पूर्व लिहि, इकडे पश्चिम लिहि. नुसतं पण लिहिलं पुढे. आता मला सांगा, घरापासून निघाला, कोणत्या दिशेला तोंड आहे? आपल्याला कोणीकडे पाहिजे तोंड? पश्चिमेला तोंड असलं तर आपला उजवा हात कोणीकडे येणार आहे? उत्तरेला. आता तोंड कोणीकडे आहे? पूर्व. आता तोंड कोणीकडे आहे? आता 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 हा, इथे बघा पहिल्यांदा आलं पश्चिमेला तोंड. पश्चिमेला तोंड असलं तरच आपल्याला उजव्या हाताला उत्तर दिशा येते. इथं पहिला आकडा टाका, इथे पहिला आकडा आहे, इथं पहिल्यांदा पश्चिमेला तोंड. आता कुणीकडे तोंड आहे? उत्तर. आता पूर्व. मग पश्चिमेला तोंड किती वेळा आलं? एकदा. लक्षात आलं का? थोडस अवघड आहे. आता सराव 2-4 पेपर मध्ये झाला की परफेक्ट होतं. ओके. चला पुढील प्रश्न पहा. 6, 9, 4, 4, 7 प्रश्नचिन्ह 25, 64, 17. तुम्हाला
बोके सांगा. 6 चोक 24 त्यामध्ये 1 मिळवला 25. याचा गुणाकार 9 7 63 मध्ये 1 मिळवला 64. मी तर 4 घेतले तर 4 चोक 16 अधिक 1 17 असं त्यांचं म्हणणं आहे. त्या उत्तर पर्याय क्रमांक 4. अजून वेगळं बोला. कुणाचा आहे का वेगळा विचार? असू शकतो, असं काय नाही. सगळ्यांचं स्वागत आहे प्रत्येकाच्या विचाराचं. फक्त योग्य अयोग्य तेच पटवून द्यायचं काम माझं आहे की तुमचं कुणाचं योग्य आहे. मला जसं इंग्लिश आठवण सांगितलं की या समसंख्या आहे, ही एक विषम संख्या आहे, बरोबर आहे ती. पण आपल्या वयाला शोधणार आहे का? 8वीचं पोरगं म्हणलं की समसंख्या विषम संख्या चालेल का? नाही ना. आपण 5वीच्या मुलांनी सम विषम संख्या, पहिली दुसरीला आहे सम विषम संख्या, 4थीला 5वीला नाही. चला पुढे एक प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत जतन हा शब्द 385, मेघज हा शब्द 973, दार हा शब्द 667 असा लिहितात. तर जमीनदार हा शब्द कसा लिहितात आहे? आता इथं पहा, अक्षरांचा आणि अंकाचा क्रम सारखा आहे का बघा. जला 3 आहे, तला 8 आहे, नला 5 आहे. दोघात कॉमन काय आहे? जतन आणि मिरज मध्ये ज. इथं जला 3 आहे, इथं जला 3 आहे. अक्षराचा क्रम सारखा. ओके. अजून कुठला आहे का असा? इथं रला 5, रला मध्ये आहे 7 आहे, इथं रला शेवट आहे 7. म्हणजे अक्षराचा आणि अंकाचा क्रम सारखा. मग ज्यादा डोकं चालवत बसायचं नाही. काय विचारलाय? जमीनदार. जला काय आलाय रे? 3. मीला 9, नला 5, 3 9 5, दारला 6, 3 9 5 6 7. कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदाच्या गटाशी जोडणारे पद 729 27 1 या गटाशी जोडणारं पद बोला बोलते. ओके. 729 9चा घन आहे. अशी घनसंख्या याच्यामध्ये कोणती आहे? 128 घन पण नाहीये, वर्ग पण नाहीये, कसली नाही. 512 8चा घन 512 आहे, 12चा वर्ग 144 आहे आणि 100 10चा वर्ग आहे. घनसंख्या आपल्याला पाहिजे, फक्त पर्याय क्रमांक आहे. चला 64वा प्रश्न. 3896, 4364, 5304 या गटाशी जुळणार, या गटाशी जुळणार पद. प्रश्न क्रमांक 64 नाही कोणाला सांगायला येईना. एवढा अवघड आहे का रे प्रश्न? कसोट्या माहिती पाहिजे तुम्हाला, कसोट्या. आता सांगितल्यावरती कोणी बी सांगेल, अगोदर केला का हातवर. कसोट्या माहिती पाहिजे. 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकाला 96, 24 चोक 96, 64 24 चोक 64, 0 4 4 1 4, 34 नाही, 86 नाही, 24 4 7 24, 90 नाही. म्हणजे काय उत्तर? पर्याय क्रमांक 3. काय स्पष्टीकरण काय? पंढरपूर, श्रीरामपूर, तुळजापूर हा तालुके हा. बर बर अजून सांगा. यातला तालुका कोणता नाही? कोणता तालुका आहे? गंगापूर तालुका आहे. याच्यामध्ये पहा, पंढरपूर हा जिल्हा नाही, तालुक्याच्या ठिकाणी. पण एक लक्षात ठेव, जिल्हा जो असतो ना तो तालुका पण असतो. आपला सातारा जिल्हा आहे आणि सातारा तालुका पण आहे. या त्या तालुक्याचा एक आहे तो तालुका, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये एक तालुका सातारा तालुका पण आहे. कसं? हे जिल्ह्याचं ठिकाण आहे पंढरपूर,
प्रसिद्ध ठिकाण आहे. श्रीरामपूर हे पण जिल्ह्याचं ठिकाण नाही, प्रसिद्ध ठिकाण आहे. तुळजापूर पण जिल्ह्याचं ठिकाण नाही, सोलापूर जिल्हा आहे त्याचा. पंढरपूर काय सोलापूर जिल्हा आहे, पण प्रसिद्ध ठिकाण आहे. असं सोलापूर जिल्ह्याचं ठिकाण आहे, नागपूर जिल्ह्याचं ठिकाण आहे, गंगापूर जिल्ह्याचं ठिकाण नाही. गंगापूर धरण आहे आणि त्या धरणा कशावर नाव पडलं तर त्या गावाच्या जवळ धरण गंगापूर गावाचं, म्हणून त्याला गंगापूर धरण पडले. कोल्हापूर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. त्यातून उत्तर येईल गंगापूर. त्याला 66वा प्रश्न. टेलिव्हिजन, रेडिओ, वर्तमानपत्र. बोला बोले बोला. टेलिव्हिजन माहिती मिळतं म्हणजे कसलं साधन आहे ते? संदेश वहनाची साधन. याच्या मार्फत तुम्हाला संदेश मिळतात. आपल्याला शास्त्रीय भाषेमध्ये, पुस्तकाच्या भाषेमध्ये याला नाव आहे संदेश वहनाची साधनं. टेलिव्हिजन मुळे तुम्हाला बातम्या वगैरे माहिती मिळते, रेडिओ मधून माहिती मिळते, वर्तमानपत्रातून माहिती मिळते. अशी माहिती इंटरनेट मधून, वॉशिंग मधनं कपडे धुवावे लागतात, दुसरं काय माहिती मिळत नाही. विमानातनं प्रवास करतो, माहिती मिळत नाही. टेप रेकॉर्डर टेप करावं लागतं, तर त्यात ती कॅसेट टाकली तर. आता बंद झाले हे. पूर्वी टेप रेकॉर्डर होते, त्यात कॅसेट टाकलं जायचं. आज कॅसेट बंद झाले, टेप रेकॉर्डर बंद झालं. काय पाहिजे ते नेटवर तुम्हाला पाहिजे ते गाणं पाहिजे तेवढ्या वेळा तुम्हाला वाचवता येतं, पाहिजे तिथं डाउनलोड घेऊ शकता. पूर्वी हे गाणी तुम्हाला कॅसेट मिळायची. एखादा नवीन पिक्चर आला की त्याची गाणी बनलेली कॅसेट असत. माणसांनी ती कॅसेट विकत घ्यायची, मग ती टेप रेकॉर्ड मध्ये लावून वाजवायची, ऐकायची. पाहिजे ते गाणं पाहिजे तेव्हा मिळत नव्हतं ना, मग ती कॅसेट बंद झाली. काय कॅसेट नाही कुठे लागत, कॅसेट बंद झालं. आता हार्ड डिस्क असते. हार्ड डिस्क मध्ये पाहिजे तेवढा डाटा तुम्हाला साठवता येतो, ठेवता येतो, पाहिजे तेवढा काट. चला पुढे 67 भाग. काय संबंध पाहिजे याच्यामध्ये? बाहेरचा चौकोनी, आतमध्ये म्हणजे काय झालं? बाहेरपेक्षा एक रेषा आतमध्ये कमी किंवा आतल्यापेक्षा एक रेषा बाहेर जात. पंचकोन आत चौकोन, षटकोन बाहेर आत पंचकोन. म्हणजे 5 आहेत त्या बाहेर 6, 4 आहे बाहेर 5, 3 आहे बाहेर 4. तसं कुठं येतं? 5 पर्याय क्रमांक 1 मध्ये. आतमध्ये कोणता आकार आहे? षटकोन. बाहेर सप्तकोन. वेगवेगळा एक वाढणारा. इथे बाप षटकोन चालणार नाही. षटकोन आणि हा अष्टकोन चालणार नाही. षटकोन बाहेर पंचकोन नाही. षटकोन बाहेर आत पंचकोन बाहेर षटकोन चालणार. उत्तर पर्याय क्रमांक 3. तर 68-69 सोबतच्या मेन आकृतीत एका वर्गातील विविध विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली. इथे लिहा कुणाला कुठले विषय आवडतात ते. मराठी विषय आवडणाऱ्या मुलांची संख्या आहे का म्हणजे इथे मराठी, इथे मराठी आहे, जरा लहान अक्षर. इंग्रजी विषय आवडणाऱ्या मुलांची संख्या वर्तुळामध्ये, वर्तुळामध्ये इंग्रजी इथे आहे इंग्रजी. हे तुम्ही पेपरमध्ये केलं पाहिजे. त्रिकोणामध्ये गणित आवडणार, इथं गणित आवडणार. आता याच्यावर प्रश्न, फक्त इंग्रजी विषय आवडणाऱ्या मुलांची संख्या गणित विषय आवडणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? फक्त इंग्रजी आवडणारे किती आहेत? फक्त इंग्रजी आवडणारे 7 आणि गणित आवडणारे 14. गणित आवडणारे याचा अर्थ त्रिकोणामध्ये असणार. हे फक्त गणित आवडते, हे पण फक्त गणित आवडते. आता इथं गणित आवडणारे 1, 8, 2, 3 हे 8, 2, 10, 3, 13 आणि 14 हे 14 जण ज्यांना गणित आवडतं. मग इथं विचारलेले काय? गणित आवडणाऱ्या मुलांची संख्या त्रिकोण फक्त इंग्रजी आवडणाऱ्या मुलांची संख्या 7 आहे आणि गणित विषय आवडणाऱ्या मुलांची संख्या 14 आहे. ही 7 पेक्षा 14 7 ने जास्त आहे. इंग्रजी आवडणाऱ्यांची संख्या विचारलेली आहे, गणित आवडणाऱ्यांची 14 पेक्षा 7 हे 7 ने कमी आहे. गणित असे प्रश्न असतात
7 कमी का 7 जास्त? सोपे प्रश्न आहेत पण तुम्ही व्यवस्थित समजून घ्यावे. मला याच्यावरती जरा सांगा थोडस उजळणीसाठी. फक्त मराठी विषय आवडणारे किती? फक्त मराठी विषय आवडणारे? फक्त गणित विषय आवडणारे? फक्त मराठी विषय आवडणारे इथं पण 4 आहे. फक्त मराठी विषय आवडणारे किती? 9 आहे. फक्त गणित विषय आवडणारे 4 आहे. फक्त इंग्रजी विषय आवडणारे असे किती विद्यार्थी की ज्यांना मराठी पण आवडतं आणि इंग्रजी पण आवडतं? 6. दोन्ही विषय आवडणार असे 6 आहे. यांना मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषय आवडतात. सगळं जाईल, सगळं जाईल, फक्त तेवढं जाणार नाही. आता असे किती आहेत की ज्यांना इंग्रजी आणि गणित दोन्ही विषय आवडतात? इंग्रजी आणि गणित दोन्ही विषय आवडणारे किती? इंग्रजी पण आवडतं गणित पण आवडतं. नाही इथं तिन्ही विषय आवडणार. ज्यांना मराठी आवडतं, इंग्रजी आवडतं, गणित आवडतं असे 2. असे किती आहेत मराठी आवडतं गणित पण आवडतं? 8. जे मराठी आवडतं गणित आवडतं. याचा सरावाने या गोष्टी साध्य होतात. चला पुढील प्रश्न पाहूया. मराठी विषय आवडणारे एकूण मुले किती? मराठी विषय आवडतो म्हणजे मराठी आयतामध्ये असणार ही सगळी येते. 8 4 12 2 14 26 आणि 5 25 आहेत की ज्यांना मराठी विषय आवडतो. सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहे? आता पहा हा प्रश्न आपण फळ्यावरती लिहूया. चला पुढे चला. नाही आपण त्याचं कच्चं काम सगळं दाखवावं लागेल. एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 2, 2 बरोबर 5, 3 बरोबर 10, 4 बरोबर 17 या प्रकारे दर्शवतात. तर त्या सांकेतिक भाषेत 4 गुणिले 3 अधिक 2 भागिले 2 बरोबर. आता 1 बरोबर 2 म्हणजे काय रे संबंध? 1 चा वर्ग 1 अधिक 1 2 बरोबर 5 म्हणजे काय? 2 चा वर्ग 4 अधिक 1 5. 3 बरोबर 10 म्हणजे काय? 3 चा वर्ग 9 अधिक 1 10. 4 चा वर्ग 16 अधिक 1 17. माशी राहील. इथं मांडणी घ्या, इथं करायला इथं मांडणी घ्या. लाल घे, लाल घे, लाल घे, लाल घे. काळा नको, काळा नको, काळा आधी केलेलं आहे सर ते. हा आधी केलेलं आहे. आधी केले, आधी केलं होतं. लाल. 4 ला काय मिळालं? 4 चा वर्ग 16 अधिक 1 17 गुणिले 3 ला काय मिळाल? 3 चा वर्ग 9 अधिक 1 10. 17 गुणिले 10 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 1 2 ला 5 आणि भागिले 2 म्हणजे 2 चा वर्ग 4 अधिक 1 5 मांडले. 17 गुणिले 10 अधिक 5 भागिले 5 तर भागिले अगोदर कौन सोडवायला लागेल. 17 गुणिले 10 170 अधिक 5 175 भागिले 5. 170 आणि 5 175 भागिले 5. 175 ला 5 ने भागिले तर किती येणार आहे? 35. पर्याय क्रमांक. आता सोबतच्या आकृतीत किती घन ठोकळे वरच्या थरात तुम्हाला दिसतात? एका थर दिसतो. वरच्या थरात किती ठोकळे दिसतात रे? 6. म्हणजे खालच्या थरात किती असणार आहे? प्रत्येक थरामध्ये या थरामध्ये, या दुसऱ्या थरामध्ये, तिसऱ्या थरात, चौथ्या थरात किती झाले? एकूण 23 ठोकळे आहेत. त्यात कमी जास्तचे पण दिलेले असतात. ते प्रत्येक थर वाईज प्रत्येक थरानुसार मोजायची सवय लागते. एका सांकेतिक भाषेत अंकासाठी चिन्ह दिलेले आहे. त्या आधारे पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. अंक आणि चिन्ह. 0 ला चौकोन आहे, 1 ला गोल आहे, 2 ला त्रिकोण आहे, 3 ला स्टार आहे, 4 ला भरलेला गोल, 5 ला भरलेला चौकोन, 6 ला हॅश. गणितीय गोल अधिक भरलेला गोल गुणिले भरलेला चौकोन वजा त्रिकोण.
याच्या अगोदर रचना करूया. गोल म्हणजे किती? एक. भरलेल्या टिंबा म्हणजे 4. 1 अधिक 4 गुणिले 5 वजा 2. 1 अधिक 4 गुणिले 5 वजा 2. पहिल्यांदा काय करावं लागेल? 4 पंचे काय होईल? 1 अधिक 20 वजा 2. आता काय करायचं? 1 अधिक 20 21 वजा 2 उत्तर काय? 19. आता मांडायचं कसं 19? हे एकूण झालं पण बऱ्याच वेळा ते पण असतं 1 ला 2 9 ला दिला नाही पण तू त्यामध्ये मांडायला लागतं. नुसतं उत्तर काढून संपतं असं नाही, तेव्हा मांडावं. चला प्रश्न क्रमांक 74 सामाजिक बुद्धिमत्तावरती असतो आधारित 74-75. सागरला रस्त्यावरून जाताना एक व्यक्ती विजेच्या खांबात चिटकलेली दिसली. तर सागरने अशा प्रसंगी काय करावे? धरून त्याला ओढून बाजूला चालत नाही असं काय होईल? तो चिटकल का? नक्की का? मग काय केलं पाहिजे? काय करायचे? घाबरून आपलं पळून द्यायचं. लाकडी वस्तूने त्याला खांबापासून अलग करावी. लाकडाने त्याला असं ढोसायचं बाजू लाकडी. मग काय तुम्हाला हाताने जाणार लाकडाने मारतोय त्याला आणि म्हणजे तो चिकटाकलाय त्याला बाजूला करायचं म्हणल्यावरती लाकडाने तुम्हाला शक असणार नाही, त्याला दूर करता येईल ढकलून. चप्पल घालली नाही तर काय घालायचं? हाताने ढकलून बाजूला करावे नाही. डॉक्टरला फोन करावा नाही, पहिल्यांदा बाजूला करा मग डॉक्टरला फोन करा. तुमच्या वर्गातील ज्याने नाटा सणानिमित्त तुम्हाला तुमच्या घरी बोलवले त्यावेळी तुम्ही काय करा? त्याच्या अनुसार दुर्लक्ष करू. नाताळा बोलायला तो ख्रिश्चन नको ख्रिश्चन नको जायला म्हणाल का? त्याचा धर्म वेगळा आहे म्हणून जाणार नाही. तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो ख्रिश्चन आहे, ख्रिश्चन आहे नको. नाताळच्या सणात उत्साहाने सहभागी होणार. बरोबर आहे. इतर मित्रांना जाण्यापासून परावृत्त करणार नाही. तर आपण त्याच्यामध्ये समजता बाजू 2 प्रश्न राहिले. सोडलेले प्रश्न पहा. कोणकोणते प्रश्न होते? एकच राहिलाय. दोन प्रश्न आहेत. मला आठवत आहे तुम्ही जर विसरला बघू कोणता प्रश्न आहे तो फटाक समजून घेणं गरजेचं असतं. तो फटाक समजून घेऊया. चला प्रश्न क्रमांक 54 अक्षरमालेवरचा आहे. अक्षरमाला आपल्याला दिलेली असते. 54 प्रश्न आपल्याला ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY आपल्याला स्कॉलरशिपला 25 ची अक्षरमाला असते. एमएमएस ला वगैरे 36 26 असते. त्यातलं काय म्हणलंय त्यांनी? अक्षरमालेतील पहिलं, तिसरं आणि 5वं अक्षर घेऊन सर्व अक्षरे क्रमाने मांडल्या. मधल्या अक्षराच्या उजवीकडे 5वे अक्षर. पहिलं, तिसरं, 5वं. पहिलं ACE. पहिलं मांडताना 5 भेट करून मांडायचं म्हणजे सोपं झालं. KMO PRT UWY 5 गटे 5 पैकी 15 झाले का? बरोबर झाले. राहिलेली पहिल्यातलं कोण राहिलं? BD. दुसऱ्यातलं कोण राहिलं? GI. तिसऱ्यातलं कोण राहिलं? L आणि N.
चौथ्यातलं QS आणि पाचव्यातलं VX या पद्धतीनं लिहिलं. तर मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या मध्यभागी कोणतं येईल? मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडे पाचवं उजवा पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं काय उत्तर? जी. पर्यायामध्ये नाही दिले म्हणजे त्या ठिकाणी काय केले त्यांनी काय फक्त वाय पर्यंत ही घ्यायची नाही. पहिलं तिसरं पाचवं पहिलं तिसरं पाचवं अक्षर लिहिलं सर्व अक्षर क्रमाने म्हणजे पहिलं तिसरं पाचवं एवढंच घ्यायचं. मग वरचं अक्षर काय येणार आहे? आणि आमच्या उजवीकडे पाचवं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं यू पर्यायामध्ये आहे. तर एक आपला आकृतीवरचा एक प्रश्न आहे त्रिकोणाचा 17वा प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे? आता प्रत्येक आकाराला नंबर द्यायचे 1 2 3 4 5. सिंगल नंबरचे सांगायचे त्याला त्रिकोण म्हणतात. त्याला सिंगल डिजिट कोणकोणते आहेत? 1 नंबरचा आहे त्रिकोण 2 नंबरचा आहे 3 नंबरचा आहे 4 नंबरचा आहे हा 5 नंबरचा पण आहे. सिंगल डिजिटचे असे 5 त्रिकोण. आता दोघांचा मिळून 2 डिजिटचा 12 नंबरचा आहे 23 चा आहे 34 आहे का? 34चा त्रिकोण आहे का? मला तुम्ही सांगा. आज 34चा पाहिला काय झाला? 45 चा आहे. त्या 4 आणि 5 असे डबल डिजिटचे किती झाले? 3 झाले. 3 डिजिटचे तिघांचा मिळून 123 234 चा बनतोय का? नाही. 345. आणि असे प्रश्न आता परीक्षेला येतात. डायरेक्ट युक्ती वापरता येईल असे प्रश्न येत नाही. 5वीला तर मुळीच येत नाही. त्रिकोणीचे एवढे 2च होत आहेत. चौघांचा पाठ चौघांचा या 2 3 4 5 1 2 3 4 चा नाही हो. 2 3 4 5 चा होतोय का? 2 3 4 5 याचा एकच होतोय. 5 जणांचा या 5 जणांचा 1 2 3 4 5 याचा एक होता. असे किती झाले? 5 3 8 10 11 12 किती कोण झाले? 12 पर्याय क्रमांक 4 आहे. ओके धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्या पुढील भागामध्ये पुढील पेपरासह. धन्यवाद. एक पेपर सरांनी